ऑपरेशन सिंदूरच्या हल्ल्यानं गर्भगळीत झालेल्या पाकिस्तान प्रत्युत्तरादाखल भारतातील 15 शहरांवर हल्ला करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला। मात्र या हल्ल्यात पाकच्या हाती काहीही लागलेलं नाही, कारण भारताकडे होतं लक्ष्याचा अचूक वेध घेणारं आणि शत्रूला एका क्षणाचीही उसंत न देणारं सुदर्शन चक्र S-400। या एअर डिफेन्स सिस्टीमनं म्हणजेच सुदर्शन S-400 न पाकिस्तानचा हा भ्याड हल्ला लिलया परतवून लावलाय। सुदर्शन S-400 न घेतला अचूक वेध। 2018 मध्ये रशियाकडून खरेदी। प्रथमच S-400 यंत्रणेचा वापर। 600 किलोमीटर पर्यंतचं लक्ष्यभेद। एका सेकंदात 4.3 किलोमीटर अंतर कापतं। एकाच गळी 72 क्षेपणास्त्रांचा मारा करण्याची क्षमता। अणुहल्ला सुद्धा परतवून लावण्याची क्षमता। S-400 सिस्टीम सहजपणे शत्रूच्या नजरेस पडत नाही। विमान, क्रूज, ड्रोन आणि बॅलिस्टिक मिसाईलला लक्ष्य करण्यास सक्षम। पाकिस्ताननं डागलेली सर्व क्षेपणास्त्र भारताच्या सुदर्शन 400 न हवेतच उद्ध्वस्त केली आहे। एवढंच नाही तर लाहोरमधील एअर डिफेन्स सिस्टीमही सुदर्शनच्या घावानं बेचिराख झाली आहे। दुसरीकडे पाकिस्तानची चीनी बनावटीची HQ-9 सारख्या बोगस क्षेपणास्त्राच्या जीवावर लढणारा पाक आता मात्र तोंडघशी पडलाय आणि त्यामुळे चीनच्या मदतीवर नाचणाऱ्या पाकनं भविष्यात अवैध सुरक्षा व्यवस्था असलेल्या भारताशी पंगा न घेणंच शहाणपणाचं, अन्यथा पाक बेचिराख झाल्याशिवाय राहणार नाही, हेही तितकंच खरंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।